सर्व नगरपालिकांचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा. निवडणूक आयोगाकडून परवानगी. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप. बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी. कुणाल गायकवाडनं पोलिसाला दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून लावलं. आरोप करत काँग्रेसकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी. निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही. संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख. मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचाही गायकवाडांचा आरोप. महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा. रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप. तुफान हाणामारी दरम्यान वाहनांचीही तोडफोड. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर जोरदार राडा. 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केल्याचा आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप. तर आमदारांची तानाशाही सुरू. बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा. रक्षा खडसेंचा पलटवार. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी. सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगरांच्या विरोधात गुन्हा. भाजप सिंधुदुर्गमध्ये पैसे वाटप करत असल्याचा निलेश राणेंचा आरोप. वकिलांशी बोलणार आणि मी केस करणार. कारवाई न झाल्यानं निलेश राणे आक्रमक. मंत्रालयामधील पीए निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो. निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरातांचा मोठा आरोप. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी. गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक. पोलिसांची कोर्टामध्ये माहिती.